राम राम मंडळी, आमची माती आमची माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमचा मित्र संदीप भगत तुमच्यासाठी दरवेळेस काही ना काही आयुर्वेदिक औषधाची माहिती घेऊन येत असतो. तर आज मी तुम्हाला ही जी झाड दाखवते, ह्या झाडाचं नाव आहे बहुवा. ही शेंग जी दिसते तुम्हाला, तर ह्या शेंगाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आयुर्वेदामध्ये हिला खूपच महत्व आहे. हिला बहुवा म्हणतात, हिला हिंदीमध्ये अमलता सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, एका कारखान्याच्या जवळ हे झाड आहे आणि मी तिथं ऊस कारखान्याजवळ आहे आणि तिथं मी ही शूटिंग काढतोय मी. तर मित्रांनो, ह्याचा फायदा असा आहे की ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, बद्धकोष्ठता म्हणजे रोगांची जननी. तर ही बद्धकोष्ठता जर नीट झाली तर सगळं आपलं शरीर नीट होईल. तर आजचा व्हिडिओ फक्त लक्ष देऊन आहे का. तर बद्धकोष्ठतेमध्ये काय करायचं, ह्या शेंग फोडायची. ह्याच्या शेंग फोडल्यानंतर ह्याच्या आतमधलं बी बाजूला काढायचं आणि गर एक असतो, एक तो गर घ्यायचा फक्त बाकीचा. आणि तो गर 15 ग्रॅम गर काय करायचं, एक मातीच्या भांड्यामध्ये भिजू घालायचा आणि तो रात्रभर भिजल्यानंतर तो सकाळी उठल्यानंतर तो पाण्यात चांगला चुरायचा. चुरून ते गाळून जर पाणी जर का तुम्ही रोज पिताय, तर तुमच्या बद्धकोष्ठीचा जर त्रास आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. मित्रांनो, हा फक्त प्रयोग तुम्हाला दररोज करायचा आहे. 21 दिवस, 1 महिना, म्हणजे तुमच्या शरीराच्या लागानुसार हा तुम्हाला करायचा आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना पित्ताचा त्रास आहे आणि लिव्हरवर जखमा झालेत, घाव झालेत, तर अशासाठी हा खूपच उपयोगी. आणि ह्याच्यामुळे पाचनतंत्र सुद्धा तुमचं एकदम व्यवस्थित होणार, तुमचं पोट नीट होणार, पोटाच्या सगळ्या तक्रारी दूर होणार. तर हा उपाय मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, 3 बोटाच्या चिमटीमध्ये जेवढं धन बसतं तेवढं धन घ्यायचं, मातीच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि ह्याचा 15 ग्रॅम गर घ्यायचा ह्या शेंगाचा आणि तो मातीच्या भांड्यामध्ये टाकायचा. मग ग्लास 2 ग्लास तुम्हाला जेवढं पाणी घ्यायचं तेवढं पाणी तुम्ही घ्यायचं. एका माणसासाठी प्रमाण आहे. आणि हे घेतल्यानंतर रात्रभर भिजू घालायचं. भिजल्यानंतर सकाळी उठून ते पाण्यामध्ये चांगलं चुरायचं तो गर आणि चुरल्यानंतर तो गाळून तुम्ही दररोज प्यायचा. ह्याच्यामुळं तुमच्या लिव्हर संबंधी जर का तक्रार असेल, घाव झाला असेल, जखम झाली असेल, तर ती नीट होईल. तुमचं पाचन तंत्र एकदम टकाटक होऊन जाईल. तुमचं पोट साफ होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कसलंही ॲसिडिटी असू द्या, जबरदस्त आम्लपित्ताचा त्रास असू द्या, तुम्हाला तो त्रास सुद्धा तुमचा एकदम व्यवस्थित नीट होईल. मित्रांनो, खूपच औषधी हे झाड आहे. जे आजूबाजूला कुठं असेल हे झाड, तर त्यांनी ह्या झाडाचा फायदा घ्यावा आणि पोट साफ करावं. आपलं पोटाच्या सगळ्या विकारांवर हे 1 नंबर औषध आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल, तर गावाकडच्या दोस्ताला फक्त लाईक करा विसरू नका. लाईक केलं की लगेच चांगलं मला सुद्धा तुम्हाला माहिती वाटते.